तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे दीप बदाने ब्लॉग्स मध्ये. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता खूप लोक गडावर जातील, मग त्याच्यासाठी पॉवर बँक ही अशी महत्वाची आहे की ते गडावर जातील तर तिथं खूप वेळेस लाईट नसते, ते चालत चालत जातात. मग कधी कधी कुठं लाईट नाहीये, कुठं काय आहे, त्याच्याकरता ही जर पॉवर बँक त्यांच्या जवळ राहिली तर एकदम त्यांना सोयीस्कर राहील, कुठं पण फोन लावायचा आहे. आणि दुसरा मेन मुद्दा म्हणजे ही जी पॉवर बँक आहे ही एकदम कमी प्राइस मध्ये आणि एकदम क्वालिटी पण आहे. तुम्हाला मी या पॉवर बँकची आता माहिती देणार आहे. पर्सनली मी माझ्यासाठी घेतलेली आहे. चला तर मी तुम्हाला या पॉवर बँक बद्दल रिव्ह्यू देतो, म्हणजे याच्यामध्ये काय काय आलेलं आहे, काय काय नाही, आणि क्वालिटी कशी त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. कारण मी आता ऑर्डर केली होती ना, मी पहिले तिला वापरून बघितली आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतोय. आणि ही कुठली स्पॉन्सरशिप नाही आणि काही नाही, कारण हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की जे फिरायला जातात त्यांच्याकडे पॉवरची शॉर्टेज होऊ नये. आणि मुद्दा असा आहे की आता जे गडावर जातात त्यांच्यासाठी तर पॉवर बँक महत्वाची आहे. जे जातात ना त्यांना माहिती आहे की मोबाईल बघा, आता असा बॉक्स आहे तिचं, आणि ओपन करून दाखवतो. जिओनिक्स कंपनीची ती. आपल्याला कंपनीशी काही देणार नाही, कारण मी काही स्पॉन्सरशिप साठी नाही बनवतोय. हा बघा, असा मध्ये एक बॉक्स आहे. आणि या प्राइस पॉइंट मध्ये 750 मध्ये या प्राइस पॉइंट मध्ये अशी क्वालिटीचं खोकं आणि अशी पॅकिंग तुम्हाला भेटणारच नाही. कारण मी पण पहिले खूप वेळेस बुक केली होती. आणि बघा, बॉक्स मध्ये आपल्याला भेटणार आहे. दुसरं म्हणजे त्याला चार्जिंग करण्यासाठी ही केबल. आणि केबलची तुम्ही क्वालिटी जर बघणार तर एक नंबर क्वालिटी आहे. कारण जर सांगायचं म्हटलं तर 20,000 mAh ची पॉवर बँक आहे. आणि याच्यासोबत तुमचा मोबाईल जो आहे ना तो 22-22.5 वॉटने ते चार्जिंग करणार आहे. तर तुम्हाला टेन्शन नाही, म्हणजे की ते इतक्या कमी मध्ये तुम्हाला फास्ट चार्जर पण भेटते. दुसरा मेन मुद्दा म्हणजे बघा, हे जे आहे ना, इथं एक बटन आहे ऑन ऑफ करायचं, म्हणजे पॉवर बँक तुम्हाला ऑन करायची तर हे बटन आहे. आणि दुसरं मेन मुद्दा म्हणजे इथं 4 LED लाईट लागतात. एक एलईडी लाईट म्हणजे 5,000 mAh असं मला तरी वाटतंय. आणि मी तुम्हाला या पॉवर बँक बद्दल असं सांगायचं म्हटलं तर एक फायदा पण आहे. म्हणजे सकाळी चार्जिंगची टेस्ट करत होतो मी, 15% लावला चार्जिंग, 95% होऊन दिली, तेव्हापर्यंत त्याची असतो ना तोच कमी झाला. म्हणजे आपल्याला असं समजतंय की एक लाईट म्हणजे 5,000 mAh, आणि माझ्या मोबाईलची बॅटरी जी ती 5,000 mAh ची. म्हणून याच्यावरून असं पण लक्षात येतंय की चार्जिंग करतोय आतापर्यंत तरी. आणि 750 मध्ये आतापर्यंत, म्हणजे मी सगळं खूप रिसर्च केलं तेव्हा जी बुक केली. आणि मी स्वतःसाठी बुक केली, कारण कुठं पण गेलो ना ट्रेन वगैरे मध्ये तर चार्जिंगचा लो जाऊन जातो. त्याच्याकरता म्हटलं चला बुक करूनच देऊ. गडवर जाण्यासाठी तर एक नंबर बेस्ट ऑप्शन आहे. कारण या प्राइस पॉइंट मध्ये मुद्दा म्हणजे मेड इन इंडिया आहे पॉवर बँक. आणि तिचा वेट 390 ग्रॅम तर तिचा वेटच आहे. म्हणजे इतकी भारी भरकम पॉवर बँक. युएसबी जर राहिल्या, 2 USB ने तुम्ही चार्जिंग करू शकताय. आणि एक जर तुमच्याकडे आयफोन असतो ना, आयफोनला असतात ते म्हणजे डबल कडे टाईप सी असते ती पिन. त्याच्याकरता इथं इथं ते लावायची तशी आयफोनची पिन असते ती. आणि इथून चार्जिंग होते. 3 वेळेस पण मोबाईल चार्जिंग झाला आपल्या पॉवर बँकने तरी काही हरकत नाही. आणि 3 वेळेस तुम्ही एका दिवसामध्ये 3 वेळेस इथं मोबाईलच नाही बघणार आहे. गडवर जाणार आहे म्हणजे पायी तुम्ही चालणार, म्हणजे तुम्हाला चालण्याची पडलेली असेल. तुम्हा सगळ्यांना जे पण गडवर जाणार आहे त्यांच्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी हीच प्रार्थना करतो की तुम्ही सगळे सुखरूप देवीचे दर्शन करा आणि घरी परता. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि फायदा आहे, तुम्ही जर आज बुक केली ना, उद्या लगेच तुम्हाला डिलिव्हरी भेटून देईल. म्हणजे 26 तारखेच्या नंतर जर आले तर मग काही उपयोगचे नाही ते, कारण जे गडवर जाणार आहे ते 26 तारखेला निघून जातील सगळेजण.